श्रींच्या वास्तव्याने पावन झालेलं एक असं ठिकाण की ज्या ठिकाणी आतापर्यंत एकही कावळा येत नाही. तर जय गजानन माऊली. आज श्रींचे पट्ट शिष्य भास्कर महाराज यांची 118वी पुण्यतिथी. श्री संत भास्कर महाराज की ज्यांना सद्गुरू गजानन महाराजांनी स्वतः द्वारकेश्वराच्या सानिध्यात समाधी दिली. हिवरखेड अकोट रोडवरील अळगाव हे संत भास्कर महाराजांच्या समाधीचे ठिकाण. मागील 8 दिवसापासून अळगावला हा उत्सव चालू होता व आज त्याची सांगता झाली. काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, कीर्तन असा भला मोठा कार्यक्रम येथे आयोजित करण्यात आला होता. उत्सवानिमित्त सकाळी 7 वाजता श्री भास्कर महाराजांच्या पालखीची नगर परिक्रमा काढण्यात आली. पालखीमध्ये ठेवलेली भास्कर महाराजांची लोभस मूर्ती पाहून प्रत्येक भक्त आपले देहभान हरपून जात होतं. गजानना, औलिया, अवतरले जग ताराया अशा गजराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेलं होतं. एका शिष्याच्या समाधी घेतेवेळीस गुरु स्वतः हजर असावे यापेक्षा मोठी गोष्ट काय असेल. भाविक भक्ताने फुलून गेलेला हा परिसर पाहून भक्ती पंथाचा मळा लावीन मी भास्कर महाराजांच्या या शब्दाची प्रचिती प्रत्येक भक्ताला येत होती. महाराजांच्या मंदिरात प्रवेश करता वेळीस प्रवेशद्वारावरच श्री हनुमंतरायांची मूर्ती आहे. भास्कर महाराजांच्या समाधी मंदिराच्या बाजूलाच श्री द्वारकेश्वर महादेवाचे मंदिर आहे व समाधी मंदिराच्या आतमध्ये असलेली भास्कर महाराजांची मूर्ती आजही आपल्याला गुरु शिष्यांच्या प्रेमाची साक्ष देते. संतांचे शब्द कधी खोटे होत नाही, म्हणून आपल्याला या ठिकाणी एकही कावळा आजही पाहायला मिळत नाही. या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मीही महाराजांना विनंती केली की आम्हा सर्व भक्तांना तूही तुझ्या चरणाचे दासत्व प्रदान कर व आमच्यावर तुझी कृपादृष्टी निरंतर राहू दे. भेटू पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत प्रत्येक भक्ताला सप्रेम जय गजानन माऊली.